हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण इंडक्शन मशीनच्या स्पीड कंट्रोलवरती या ठिकाणी इम्पॉर्टंट एमसीक्यूचं डिस्कशन करणार आहोत। आपण प्रिव्हियस सेशनमध्ये जो काही टॉर्क होता टॉर्कबद्दल या ठिकाणी एमसीक्यूचं डिस्कशन केलं होतं। इंडक्शन मशीनचं स्पीड कंट्रोल करण्याच्या मेथड आपण पाहिल्या होत्या। स्टेटर साइडने आपण काय काय करू शकतो तर स्टेटरची फ्रिक्वेन्सी, स्टेटरचे नंबर ऑफ पोल्स आणि स्टेटरला अप्लाय केलेलं व्होल्टेज, या तीन मेथड आपण स्टेटर साइडने करू शकतो। रोटर साइडने आपण काय काय करू शकतो तर रोटर साइडने आपण रोटर रेजिस्टन्स त्या ठिकाणी ॲड करू शकतो। त्यानंतर रोटर ईएमएफ इंजेक्शन मेथड आपण पाहिली आणि थर्ड वन कॅस्केडिंग ऑफ द रोटर किंवा कॅस्केडिंग ऑफ द टू मोटर। मग त्याच्यामध्ये एक मोटर असेल मेन मोटर आणि सेकंड असेल ऑक्सिलरी मोटर। मग याच्यामध्ये एमसीक्यू कशा पद्धती असतात बघा। फॉर कंट्रोलिंग द स्पीड ऑफ एन इंडक्शन मोटर द सप्लाय फ्रिक्वेन्सी इज इनक्रीज्ड बाय 10%। For the maximum torque to be remain constant, the supply voltage must be। आता या ठिकाणी जो काही कंट्रोल कोणता आहे बघा, V/F कंट्रोल आहे। यालाच आपण व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह असं म्हणतो। या केसमध्ये जो काही टॉर्क आहे तो टॉर्क या ठिकाणी काय असतो बघा, कॉन्स्टंट असतो। आता जर आपल्याला टॉर्क या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवायचा असेल तर ज्या ठिकाणी जो काही V/F रेशो तो V/F रेशो काय पाहिजे तर या ठिकाणी मस्ट बी या ठिकाणी काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे। आता या ठिकाणी सप्लाय फ्रिक्वेन्सी इनक्रीज बाय 10% म्हणते, म्हणजे फ्रिक्वेन्सीला काय केलेलं बघा, इनक्रीज केलं आहे। जर V/F रेशो या ठिकाणी कॉन्स्टंट पाहिजे असेल तर जो काय व्होल्टेज आहे तो व्होल्टेज सुद्धा काय करायला पाहिजे, या ठिकाणी सेम अमाउंटने या ठिकाणी इनक्रीज करायला पाहिजे, म्हणजे मस्ट बी इनक्रीज्ड बाय द 10%। ऑप्शन नंबर फर्स्ट या केसमध्ये काय असेल, करेक्ट आन्सर असेल। जेणेकरून जो काय फ्लक्स आहे रिझल्टंट फ्लक्स या ठिकाणी कॉन्स्टंट असेल आणि फ्लक्स डेन्सिटी या ठिकाणी काय असेल, कॉन्स्टंट असेल। म्हणजे जर फ्रिक्वेन्सी आपण इनक्रीज केली 10% ना, तर जो काय व्होल्टेज आहे तो व्होल्टेज सुद्धा काय करायला पाहिजे, या ठिकाणी 10% ना इनक्रीज करायला पाहिजे। जर फ्रिक्वेन्सी डिक्रीज केली 10% ना, तर व्होल्टेज या ठिकाणी काय करायला पाहिजे, डिक्रीज करायला पाहिजे 10% ना। या ठिकाणी याला आपण म्हणतो व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह, जे काही कॉन्स्टंट ड्राइव्ह व्हेरिएबल पॉवर ड्राइव्ह मध्ये या ठिकाणी काय करते, ऑपरेट करण्याचा प्रयत्न करते। नेक्स्ट, द स्पीड ऑफ एन इंडक्शन मोटर इज इनक्रीज्ड बाय द increasing the frequency by 20% if the magnetizing current of the machine is to be remained same। आता या ठिकाणी बघा अगेन दुसरा क्वेश्चन आहे काय तर स्पीड ऑफ एन इंडक्शन मोटर इज इनक्रीज्ड बाय द इनक्रीजिंग द फ्रिक्वेन्सी बाय 20%। जी काय फ्रिक्वेन्सी काय केलेली आहे तर 20% ने या ठिकाणी इनक्रीज केलेली आहे। आता या ठिकाणी जो काही आयम्यू आहे तो आयम्यू या ठिकाणी काय ठेवायचा, आपल्याला कॉन्स्टंट ठेवायचा आहे। म्हणजे पहिल्या केसमध्ये जेवढा होता तेवढाच या ठिकाणी आपल्याला आयम्यू ठेवायचा आहे। आता आयम्यूच्या कारणामुळे येणारा जो काय असेल तो कोण असेल तर रिझल्टंट फ्लक्स असेल आणि याच्यामुळे येणारी काय असेल तर मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी असेल, दॅट इज बी मॅक्स। आता बी मॅक्स डायरेक्ट प्रोपोर्शनल टू काय तर V/F। आता फ्रिक्वेन्सी काय केलेली आहे, 20% या ठिकाणी इनक्रीज केलेली आहे। आता मॅग्नेटायझिंग करंट ऑफ द मशीन इज टू बी रिमेंड कॉन्स्टंट, देन द स्लिप मस्ट बी इनक्रीज बाय 20%, सप्लाय व्होल्टेज मस्ट बी इनक्रीज बाय 20%, सप्लाय व्होल्टेज मस्ट बी डिक्रीज बाय 20% और सप्लाय व्होल्टेज मस्ट बी इनक्रीज बाय 10%। आता जो काही V/F रेशो तो V/F रेशो या ठिकाणी अगेन काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे, जेणेकरून रिझल्टंट फ्लक्स किंवा मॅग्नेटायझिंग करंट या केसमध्ये काय पाहिजे तर कॉन्स्टंट पाहिजे। जर मॅग्नेटायझिंग करंट या ठिकाणी कॉन्स्टंट पाहिजे असेल तर या ठिकाणी फायर हा या ठिकाणी काय असेल, कॉन्स्टंट असेल। जर फायर कॉन्स्टंट असेल तर V/F रेशो या ठिकाणी काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे। म्हणजे अगेन या ठिकाणी व्होल्टेज काय पाहिजे तर 20% ने या ठिकाणी काय केलं पाहिजे, इनक्रीज केलं पाहिजे। ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल। नेक्स्ट, इन अ कॉन्स्टंट V/F स्पीड कंट्रोल ऑफ 3-phase इंडक्शन मोटर, if a frequency is increased from the low value to the rated value, the maximum torque Tmax and the slip corresponding to the maximum torque। आता जे काही V/F कंट्रोल आहे त्या V/F कंट्रोल मध्ये आपण काय करतोय बघा, जर फ्रिक्वेन्सी या ठिकाणी इनक्रीज केलेली आहे फ्रॉम लो व्हॅल्यू टू द रेटेड व्हॅल्यू, द मॅक्झिमम टॉर्क Tmax वरती याचा काय इफेक्ट होईल अँड देन Smax आहे जी काय स्लिप आहे ती स्लिप वरती या ठिकाणी काय इफेक्ट होईल, अशा पद्धतीचा आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे। UPPSC इलेक्ट्रिकल 2019 या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे। जर फ्रिक्वेन्सी आपण या ठिकाणी वाढवत असेल तर जो काही मॅक्झिमम टॉर्क आहे मॅक्झिमम टॉर्क त्याचा इम्पॅक्ट होणार नाही, मॅक्झिमम टॉर्क या ठिकाणी काय राहिलं, सेमच राहिलं। काय राहिला तर मॅक्झिमम टॉर्क या ठिकाणी सेमच राहील, कारण V/F कंट्रोल आहे, व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्ह आहे, त्याच्यामध्ये व्होल्टेज काय राहिला, टॉर्क काय राहिला, कॉन्स्टंट राहिला। व्हॉट अबाउट Tmax, मॅक्झिमम स्लिप इज इक्वल टू काय होईल तर R2 डिवायडेड बाय X2 होईल। आता जे काय मॅक्झिमम स्लिप आहे ते मॅक्झिमम स्लिप इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू काय तर सप्लाय फ्रिक्वेन्सी आहे। आता सप्लाय फ्रिक्वेन्सी काय केली या ठिकाणी इनक्रीज केलेली आहे। जर हिला इनक्रीज केली असेल तर या केसमध्ये जो काय स्लिप आहे ते स्लिप या ठिकाणी काय होईल, डिक्रीज होईल। म्हणजे जे काही Tmax आहे ते Tmax या ठिकाणी काय राहील बघा, कॉन्स्टंट राहील, आणि या केसमध्ये जे काय स्लिप आहे ते स्लिप या ठिकाणी काय होईल, डिक्रीज होईल। स्लिप या ठिकाणी डिक्रीज होते, याचा अर्थ जे काय स्पीड आहे ते स्पीड या ठिकाणी काय होतं, इनक्रीज होतंय। काय
काय होता है तर इन्क्रीज होता है, म्हणजे स्लिप डिक्रीज होईल, स्पीड या ठिकाणी काय होईल इन्क्रीज होईल. ऑप्शन नंबर 3 या केसमध्ये काय असेल, या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. इन अ व्हेरिएबल स्पीड इंडक्शन मोटर V/F kept constant over a wide range of the frequency. It's a frequency variation. The motor operates in the following mode. मग मोटर खालीलपैकी कोणत्या ड्राईव्हमध्ये या ठिकाणी ऑपरेट करण्याचा प्रयत्न करेल. V/F रेशो काय ठेवलेला या ठिकाणी कॉन्स्टंट ठेवलेला आहे. जर V/F रेशो हा या ठिकाणी कॉन्स्टंट असेल, जर फ्रिक्वेन्सी आपण व्हेरिएबल करतोय पण V/F रेशो ठिकाणी कॉन्स्टंट करतोय, म्हणजे व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह आहे. जर अशा पद्धतीचे या ठिकाणी ऑपरेशन असेल तर या ठिकाणी हा काय असेल तर टॉर्क इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल. या केसमध्ये जो काय टॉर्क आहे तो टॉर्क इज इक्वल टू व्हेरिएबल असेल. आता या केसमध्ये जी काय पॉवर असेल ती पॉवर काय असेल तर पॉवर या केसमध्ये व्हेरिएबल असेल. या केसमध्ये काय असेल, पॉवर इज इक्वल टू व्हेरिएबल असेल. जर पॉवर या ठिकाणी अशा पद्धतीने आपण व्हेरिएबल दाखवण्याचा प्रयत्न केला, P इज इक्वल टू या ठिकाणी व्हेरिएबल आहे, या केसमध्ये P इज इक्वल टू काय असेल तर कॉन्स्टंट असेल. आता इथं रेटेड स्पीड आहे, बिलो रेटेड स्पीड झाला, अबो रेटेड स्पीड झाला. बिलो रेटेड स्पीडमध्ये जे काही मशीनचं ऑपरेशन कोणतं असेल तर कॉन्स्टंट टॉर्कचं असेल, या केसमध्ये कॉन्स्टंट पॉवरचं असेल. या केसमध्ये व्हेरिएबल व्होल्टेज व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह हे मशीनचं या ठिकाणी ऑपरेशन झालं. या केसमध्ये व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हमध्ये मशीन काय झालं या ठिकाणी ऑपरेट करण्याचा प्रयत्न झाले. म्हणजे जर मशीनचा V/F रेशो कॉन्स्टंट असेल तर या ठिकाणी मशीनचं ऑपरेट कोणत्या मोडमध्ये करेल तर कॉन्स्टंट टॉर्क ड्राईव्ह मध्ये करेल, म्हणजे कॉन्स्टंट टॉर्क मोड. ऑप्शन नंबर 2 या केसमध्ये काय असेल, या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. व्हॉट इज द स्टेटस ऑफ द मशीन फ्लक्स फॉर द रेंज ऑफ अ फ्रिक्वेन्सी अबोव रेटेड or that is base frequency in case of the speed regulated V/F controlled induction motor drive. आता जे काही मशीनच्या फ्लक्सचं स्टेटस असेल ते स्टेटस या ठिकाणी आपल्याला काय असल्याचं विचारलेलं आहे. फॉर अ रेंज ऑफ अ फ्रिक्वेन्सी अबोव द रेटेड फ्रिक्वेन्सी, जी काय फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी या ठिकाणी कंट्रोल केलेलं आहे अबोव रेटेड फ्रिक्वेन्सी. कुठं तर अबोव रेटेड फ्रिक्वेन्सी. आता रिझल्टंट फ्लक्स फायर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू V/F. आता फ्रिक्वेन्सी काय केलेली या ठिकाणी अबोर्टीला कंट्रोल केले, म्हणजे जो काय फ्रिक्वेन्सी या ठिकाणी काय केले इन्क्रीज केले, म्हणजे रिझल्टंट फ्लक्स या ठिकाणी काय होईल तर रिझल्टंट फ्लक्स या ठिकाणी डिक्रीज होईल. म्हणजे मशीन फ्लक्स मे इन्क्रीज और मे डिक्रीज डिपेंड ऑन लोड होईल का नाही. मशीन फ्लक्स इंक्रीजेस फ्रॉम द रेटेड फ्लक्स होईल का नाही. मशीन फ्लक्स डिक्रीजेस फ्रॉम द रेटेड फ्लक्स. ऑप्शन नंबर 3 या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. In this method, by the injecting voltage at a slip frequency in the rotor circuit, the speed of induction motor can be changed. Determine the method mentioned in the context. आता जे काही मेथड आहे त्या मेथडमध्ये काय केलं तर व्होल्टेज या ठिकाणी इंजेक्ट केलेला आहे, यालाच आपण काय म्हणतो तर EMF इंजेक्टेड मेथड और EMF इंजेक्शन मेथड असं म्हणतो. म्हणजे जो काही व्होल्टेज आहे ते व्होल्टेज आपण काय करतो तर रोटर सर्किटमध्ये ऍड करतो. कुणाच्या तर स्लिप रिंग इंडक्शन मशीनच्या. मग याला आपण काय म्हणतो तर सेकंडरी फॉरेन व्होल्टेज कंट्रोल और फॉरेन EMF इंजेक्शन मेथड. ऑप्शन नंबर 3 या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. The speed of the squirrel cage motor can be changed by the which of the following. आता मोटर कोणते आहे तर स्क्विरल केज मोटर आहे. आता स्क्विरल केज मोटरच्या केसमध्ये जे काही आपण स्पीड कंट्रोल करतो ते कशा सहाय्याने करतो तर पोल चेंजिंग मेथडच्या सहाय्याने करतो. का कारण याच्यामध्ये जे काही इंड्यूस झालेले पोल असतात ते कोणते असतात तर ते ॲटॉमिक इंड्यूस्ड पोल असतात. जेवढे नंबर ऑफ स्टेटर पोल या ठिकाणी असतील तेवढे ॲटॉमिक या ठिकाणी काय होतील रोटरच्या बॉडीमध्ये काय होतील इंड्यूस होतील. म्हणजे जनरली आपण काय करतो तर चेंजिंग द नंबर ऑफ पोल इन द स्टेटर. ऑप्शन नंबर 2 या केसमध्ये काय असेल तर याचा करेक्ट आन्सर असेल. इन्स्टॉल अ रेजिस्टन्स इन द रोटर सर्किट होईल का तर नाही. याच्यामध्ये आपण एक्सटर्नली कोणत्याही पद्धतीचा रोटर रेजिस्टन्स असेल किंवा EMF या सर्किटमध्ये आपण ऍड करू शकत नाही. ऑप्शन नंबर 2 असेल याचा करेक्ट आन्सर. अंडर नो लोड कंडिशन इफ द अप्लाइड व्होल्टेज टू एन इंडक्शन मोटर इज रिड्यूस्ड फ्रॉम द रेटेड व्होल्टेज टू द हाफ ऑफ द रेटेड व्हॅल्यू. आता नो लोडच्या कंडिशनमध्ये काय केलेलं आहे ते अप्लाइड व्होल्टेज काय केलेलं ठिकाणी रिड्यूस केलेलं आहे हाफ ऑफ इट्स रेटेड व्हॅल्यू. देन द स्पीड डिक्रीजेस, स्टेटर करंट इन्क्रीजेस, बोथ स्पीड अँड स्टेटर करंट डिक्रीजेस, स्पीड अँड करंट रिमेन्स कॉन्स्टंट और नो चेंज इन द स्पीड बट करंट इन्क्रीजेस.
आता जे काय व्होल्टेज आहे ते व्होल्टेज या ठिकाणी काय केलेलं आहे, रिड्यूस केलेलं आहे. आपल्याला माहिती पाहिजे जे काय टॉर्क आहे ते टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कोणाला, तर S × V2 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय R2. आता जे काही स्लिप आहे ती स्लिप या ठिकाणी कुठे आहे, तर नो लोडच्या कंडिशन मध्ये आहे. नो लोडच्या कंडिशन मध्ये स्लिपची व्हॅल्यू काय आहे, तर लो आहे. म्हणून या ठिकाणी लो स्लिपच्या रिजन मध्ये, दॅट इज लिनियर रिजन मध्ये आपल्याकडे हे इक्वेशन या ठिकाणी भेटत असतात. आता जे काही टॉर्क आहे ते टॉर्क या ठिकाणी काय पाहिजे, कॉन्स्टंट पाहिजे. जर या ठिकाणी टॉर्क कॉन्स्टंट पाहिजे असेल तर या केसमध्ये टॉर्क इज इक्वल टू, जर आपण कॉन्स्टंट म्हटलेला असेल तर जी काय स्लिप आहे ती स्लिप काय झाली बघा, 1 डिवाइडेड बाय V च्या स्क्वेअर या ठिकाणी झाली. म्हणजे स्लिप आणि व्होल्टेज मध्ये काय झालं तर इनव्हर्स रिलेशन या ठिकाणी झालेलं आहे. जर व्होल्टेज या ठिकाणी काय करतोय आपण, रिड्यूस करतोय, फॉर एक्झाम्पल व्होल्टेज रिड्यूस करतोय तर स्लिप काय होते या ठिकाणी इन्क्रीज होते. आता स्लिप इज इक्वल टू काय असते, तर NS मायनस NR डिवाइडेड बाय NS असते. आता स्लिप या ठिकाणी वाढते याचा अर्थ जो काय रोटरचा स्पीड आहे, रोटर स्पीड काय या ठिकाणी काय होतोय, तर डिक्रीज होतोय. डिक्रीज झाला तर या ठिकाणी काय होईल, स्लिप वाढेल. म्हणजे रोटरचं स्पीड या ठिकाणी काय होईल, तर डिक्रीज होईल. ही गोष्ट आपल्याला ठिकाणी समजली. बट व्हॉट अबाउट स्टार्टिंग करंट, जो काय स्टार्टिंग करंट आहे तो स्टार्टिंग करंट या ठिकाणी व्होल्टेज अप्लाय केल्यामुळे त्यालाच आपण I1 असं म्हणूया किंवा सिंपली I असं म्हणूया. हा I तर काय डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सप्लाय व्होल्टेज आहे. जर व्होल्टेज या ठिकाणी रिड्यूस करत असेल तर स्टार्टिंग करंट सुद्धा या ठिकाणी काय होईल, रिड्यूस होईल. म्हणजे बोथ स्पीड अँड स्टेटर करंट काय होतील या ठिकाणी डिक्रीज होतील. ऑप्शन नंबर सेकंड या केस मध्ये काय असेल याचा राईट आन्सर असेल. एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. A 3-phase 50 Hz 4-pole induction motor runs at no load with a slip of 1%. With the full load, the slip increases to 5%. The percentage of speed regulation of the motor rounded up to 2 decimal places. गेटला विचारलेला क्वेश्चन आहे 2020 ला. आता 50 Hz ची मशीन आहे, 4 पोल आहे, त्याच्यामध्ये NS या केस मध्ये काय होईल तर NS इज इक्वल टू 1500 RPM होईल. डायरेक्टली कॅल्क्युलेशन करत बसायचा नाही. नो लोडला या ठिकाणी वर्क करते आणि स्लिप किती आहे तर त्या ठिकाणी स्लिप आहे 1%. म्हणजेच नो लोडच्या केसमध्ये स्पीड काय असेल तर NR1 इज इक्वल टू 1 मायनस 0.01 इंटू 1500 RPM. मग नो लोडच्या केसमध्ये स्पीड काय झालं बघा, या ठिकाणी 1 मायनस 0.01 इंटू 1500. या केसमध्ये स्पीड झालं मशीनचा 1485 RPM. हे कुठलं झालं तर नो लोडच्या केस मधलं स्पीड, त्याला आपण NR1 असं म्हणूया, जे की या ठिकाणी नो लोडचं स्पीड आहे. आता मशीनवरती या ठिकाणी लोड वाढवलेला, फुल लोडला स्पीड किती, फुल लोडला स्लिप किती झाली तर 5% झाली. म्हणजे NR2 इज इक्वल टू किती होईल तर इन्क्रीज झाली स्लिप कुठं तर 5% ना. म्हणजे 1 मायनस 0.05 इंटू 1500 करा. या ठिकाणी आन्सर येईल 1425 RPM. म्हणजे NR2 या ठिकाणी आपल्याला भेटलेला आहे, जो की या ठिकाणी किती झाला बघा 1425 RPM. आता जे काही स्पीड आहे ते स्पीड या ठिकाणी लोड वाढल्यामुळे काय झालं बघा, डिक्रीज झालं. अगेन लोड वाढल्यामुळे जे काय स्लिप आहे ते स्लिप काय झाली या ठिकाणी इन्क्रीज झाले. म्हणजे ऍक्च्युली आपल्याकडे काय झालं बघा, जो काय लोड आहे आणि जो काय स्लिप आहे याच्यामध्ये रिलेशन आपल्याला भेटलंय, जे की या ठिकाणी डायरेक्ट रिलेशन असतं. लोड वाढला की या ठिकाणी स्लिप वाढली. नो लोडच्या केसमध्ये काय होती, स्लिप या ठिकाणी 1% होते. जर असं असेल तर आपल्याला विचारलेलं आहे पर्सेंटेज स्पीड रेग्युलेशन ऑफ द मोटर. स्पीड रेग्युलेशन या केसमध्ये काय असेल, पर्सेंटेज स्पीड रेग्युलेशन इज इक्वल टू पर्सेंटेज स्पीड रेग्युलेशन इज इक्वल टू नो लोडचं स्पीड मायनस फुल लोडचं स्पीड डिवायडेड बाय या ठिकाणी नो लोडचं स्पीड घेतलं काय किंवा फुल लोडचं स्पीड घेतलं काय. आता दोन्ही स्पीड जर आपण व्हॅल्यू देतो, दोन्ही रिझल्ट काय त्या ठिकाणी डिफरंट येतील. जर नो लोडच्या या ठिकाणी आपण स्पीड घेतला म्हणतो आपण स्पीड रेग्युलेशन डाऊन. जर फुल लोडचं स्पीड घेतलं तर त्या ठिकाणी आपण म्हणतो त्याला रेग्युलेशन अप, स्पीड रेग्युलेशन अप. पण जनरली जे काय या ठिकाणचं व्होल्टेज घ्यायचं ते व्होल्टेज कुठलं घ्यायचं किंवा स्पीड कुठले घ्यायचा तर रेटेड व्होल्टेज या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतो किंवा रेटेड स्पीड घेण्याचा प्रयत्न करतो. मग रेटेड स्पीड या ठिकाणी काय असेल तर फुल लोडच्या करस्पॉन्डिंग जे काही स्पीड असेल ते स्पीड या ठिकाणी काय असेल त्याला आपण रेटेड स्पीड असं म्हणूया. म्हणून या ठिकाणी आपण काय करूया, रेटेड स्पीड दॅट इज फुल लोड स्पीड घेण्याचा प्रयत्न करूया. जर मग या ठिकाणी आपण फुल लोडचं स्पीड घेतलं, फुल लोडचं स्पीड, तर याचं सिम्प्लिफिकेशन करूया, विच इज इक्वल टू काय होईल 1485 मायनस 1425 डिवायडेड बाय 1485 इंटू 100 करा. आपल्याकडे आन्सर येईल 4.21%, जे की या ठिकाणी काय असेल
याचं पर्सेंटेज स्पीड रेग्युलेशन असेल मोटरचं नो लोड पासून फुल लोड पर्यंत. अशा पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी सोल्युशन कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे. नेक्स्ट, द रोटर ऑफ अन इंडक्शन मोटर कॅनॉट रन विथ द सिंक्रोनस स्पीड बिकॉज. आता रोटर या ठिकाणी सिंक्रोनस स्पीडला का रन करू शकत नाही, जर त्यानं रन केलं तर या ठिकाणी ही मशीन या ठिकाणी ऑपरेशन पॉसिबल आहे का, तर मशीनचं ऑपरेशन या ठिकाणी पॉसिबल नाही, कारण जेव्हा NR इज इक्वल टू NS असेल त्या केसमध्ये स्लिप स्पीड 0 असेल, रिलेटिव्ह व्हेरिएशन या ठिकाणी 0 असेल, कोणत्याही पद्धतीच्या ठिकाणी टॉर्क या रोटरवरती लागणार नाही आहे. म्हणजे या ठिकाणी रोटर टॉर्क विल देन बी 0, म्हणजे जे काय रोटर असेल तर रोटरचा टॉर्क काय असेल या ठिकाणी 0 असेल. म्हणजे या केसमध्ये या क्वेश्चनचा आन्सर काय असेल, तर आन्सर असेल ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये याचा राईट आन्सर असेल. अ 4-pole इंडक्शन मोटर that is main and a 6-pole motor auxiliary are connected in a cumulative cascade. Frequency in the secondary winding of the auxiliary motor is observed to be 1 Hz. For a supply frequency of the 50 Hz, the speed of the cascade set is. अच्छा, ES इलेक्ट्रिकल 2013 विचारायला क्वेश्चन आहे, म्हणजे स्पीड कंट्रोल केलेला आहे विथ द हेल्प ऑफ कॅस्केडिंग ऑफ द मोटर. याच्यामध्ये एक काय आहे तर आपल्याकडे एक आहे आपल्याकडे अशा पद्धतीचे मेन मोटर. या मेन मोटरला काय केलेलं आहे, दुसरी मोटर या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, ऑक्झिलरी मोटर. या ठिकाणी ही ऑक्झिलरी असेल, या ठिकाणी ही मेन मोटर असेल. या मेन मोटर मधून स्लिपरिंगच्या सहाय्याने काय केलेलं आहे तर सप्लाय घेतलेला आहे आणि हा सप्लाय या ठिकाणी ऑक्झिलरी मोटरला या ठिकाणी स्टेटर वाइंडिंगला दिलेला आहे. आता या ठिकाणी फॉर एक्झाम्पल इथे सप्लाय फ्रिक्वेन्सी F असेल, हिला दिलेली F, तर या मोटरच्या रोटरमध्ये इंड्यूस सप्लाय फ्रिक्वेन्सी काय असेल तर S1 टाइम्स ऑफ F असेल. म्हणजे जी काय स्लिप टाइम्स ऑफ फ्रिक्वेन्सी असेल ती स्लिप टाइम्स फ्रिक्वेन्सी इथं आली असेल, तिचं फ्रिक्वेन्सी या मोटरला काय होईल सप्लाय फ्रिक्वेन्सी म्हणून ऍक्ट होईल, जे की S1 टाइम्स ऑफ F होईल. कारण या मशीनचा जो काय रोटर आहे त्या रोटर पासून या ठिकाणी काय केलेलं आहे तर स्लिप फ्रिक्वेन्सी इथं आलेली आहे. आज म्हणजेच ही मशीन कोणती असायला पाहिजे तर स्लिपरिंग इंडक्शन मशीन असायला पाहिजे, आणि ही स्लिपरिंग इंडक्शन मोटर असली तरी चालेल किंवा स्क्विरल केज इंडक्शन मोटर असली तरी चालेल. आता ही फ्रिक्वेन्सी काय झाली तर स्टेटर फ्रिक्वेन्सी म्हणून आली, कोणाच्या तर ऑक्झिलरी मोटरच्या. आता या स्टेटर फ्रिक्वेन्सीमुळे तयार होणाऱ्या रोटरची फ्रिक्वेन्सी काय असेल याच्यामधले, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हे रोटर असेल तर रोटर करंटची फ्रिक्वेन्सी काय असेल तर रोटर करंटची फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू स्लिप टाइम्स ऑफ स्टेटरची फ्रिक्वेन्सी किती आहे तर S1 टाइम्स ऑफ F आहे. याचाच अर्थ जे काही या ठिकाणची स्लिप असेल ती स्लिप किती असेल तर या ठिकाणची स्लिप ही ऑक्झिलरी मोटरच्या रोटरची स्लिप असेल, त्याला आपण S2 असं म्हणूया. म्हणजे या केसमध्ये रोटरची फ्रिक्वेन्सी काय असेल S1 S2 इनटू या ठिकाणची F असेल. याला आपण नाव देऊया F2. म्हणजे सेकंडरी जे काय मशीन आहे, जे काय ऑक्झिलरी मशीन आहे त्या ऑक्झिलरी मशीनच्या रोटरची जी काय फ्रिक्वेन्सी ती फ्रिक्वेन्सी F2 इज इक्वल टू S1 S2 इनटू F आहे, असं आपल्याला ठिकाणी समजताय. जर असं असेल तर याचा अर्थ काय बघा, आपल्याकडे F2 या ठिकाणी दिलेला आहे का तर दिलेला आहे किती आहे तर फ्रिक्वेन्सी इन द सेकंडरी वाइंडिंग ऑफ ऑक्झिलरी मोटर इज ऑब्झर्व्ड टू बी 1 हर्ट्ज. म्हणजे F2 या केस मधले किती आहे तर 1 हर्ट्ज आहे, म्हणजे या ठिकाणी ही झाली 1 हर्ट्ज. आता सप्लाय फ्रिक्वेन्सी किती आहे तर सप्लाय फ्रिक्वेन्सी या ठिकाणी आहे आपल्याकडे 50 हर्ट्ज, म्हणजे S1 S2 इज इनटू या ठिकाणी काय असेल 50 हर्ट्ज असेल. याचाच अर्थ S1 इंटू S2 आपल्याकडे झालं किती इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 50 हर्ट्ज झालं, विच इज इक्वल टू काय होईल तर 0.02. म्हणजे S1 S2 इज इक्वल टू 0.02 झाला. ऍक्च्युअली याचा अर्थ काय झाला तर जो काही रोटर आहे त्या रोटरची या केस मधली स्लिप किती झाली तर 0.03. यालाच आपण डायरेक्टली S3 असं म्हणू शकतो, किंवा S1 इंटू F काय तर या स्टेटरची या ठिकाणी फ्रिक्वेन्सी आहे. आता स्टेटरची फ्रिक्वेन्सी आपल्याकडे आली, आपल्या रोटरची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची आहे तर रोटरची फ्रिक्वेन्सी जनरली काय असते तर स्लिप टाइम्स ऑफ स्टेटरची फ्रिक्वेन्सी. मग या रोटरची काहीतरी स्लिप असेल त्याला आपण S2 असं म्हणूया, इंटू या ठिकाणची काय असेल तर फ्रिक्वेन्सी असेल. ओके, स्टेटरची फ्रिक्वेन्सी असेल म्हणजेच आपल्याकडे स्लिप या ठिकाणी भेटली. आता कम्युलेटिव्ह कॅस्केडिंग हा वर्ड आलेला आहे. आता कम्युलेटिव्ह कॅस्केडिंगच्या केसमध्ये जे काही स्पीड असतं सेटचं ते काय असतं तर N ऑफ सेट इज इक्वल टू 120 इंटू F डिवायडेड बाय P1 प्लस P2. आता कॅल्क्युलेशन केलं 120 इंटू 50 डिवायडेड बाय P1 किती आहेत तर 4 आहेत, P2 किती आहे तर 6 आहेत, म्हणजे 10 विच इज इक्वल टू काय तर 6 RPM. हे या ठिकाणी काय येईल कम्युलेटिव्ह कॅस्केडिंगच्या केसमध्ये सिंक्रोनस स्पीड येईल. आता NS इज इक्वल टू 600 RPM येतोय. जर हा NS एवढा आलेला असेल तर NR किती येईल
स्पीड किती येईल एनआर इज इक्वल टू 1 मायनस जे काय स्पीड आहे ते स्लिप आहे ते स्लिप किती आहे 0.02 इंटू या ठिकाणी एनएस ची व्हॅल्यू किती आहे तर 600 आरपीएम आहे. सोल्युशन कॅल्क्युलेट करा 1 मायनस 0.02 इंटू 600 इज इक्वल टू 588 आरपीएम. किती होईल 588 आरपीएम. हे या ठिकाणी कम्युलेटिव्ह कॅस्केडिंगच्या केसमध्ये सेटचं स्पीड होईल. आता जो काही मशीनचा सेट आहे त्या मशीनच्या सेटचं स्पीड एन ऑफ सेट इज इक्वल टू 120f डिवायडेड बाय P1 प्लस P2 आपण पाहतो, पण हे काय तर सिंक्रोनस स्पीड आहे. आपल्याला ऍक्च्युली रोटारचं स्पीड त्या केसमध्ये आपल्याला पाहिजे असतं, तर रोटारचं स्पीड किती आलं तर 588 आलं. कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं तेही आपण पाहिलं. आता याच्या पुढे जाऊन आपण कम्युलेटिव्ह कॅस्केडिंगच्या स्पीडमध्ये सिंक्रोनस स्पीड कॅल्क्युलेट केला 120f डिवायडेड बाय P1 प्लस P2 600 आरपीएम आलं. जर ह्या मोटर असतील तर मोटारचं स्पीड या 600 आरपीएम पेक्षा काय यायला पाहिजे तर नक्कीच या ठिकाणी कमी यायला पाहिजे. 600 आरपीएम पेक्षा कमी स्पीड याच्यामध्ये आहे का तर हो आहे. कोणतं आहे फक्त 588 आरपीएम आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये. म्हणजे 608 आरपीएम पॉसिबल आहे का नाही. 990 आहे का पॉसिबल नाही. 1485 आहे का तर नाही. म्हणजे ऍक्च्युली आपण फक्त सेटचं सिंक्रोनस स्पीड कॅल्क्युलेट करून या क्वेश्चनचा आन्सर देऊ शकत होतो एका सेकंदामध्ये, कारण एन सेटचं स्पीड म्हणजे जो काय टोटल सेट आहे कम्युलेटिव्ह कॅस्केडच्या केसमध्ये त्याचं स्पीड जर या ठिकाणी 600 आरपीएम आला तर ऍक्च्युली रोटारचं स्पीड याच्यापेक्षा कमी यायला पाहिजे होतं, कारण केस कोणाची आहे तर या ठिकाणी मोटारची केस आहे. कोणाची केस आहे तर मोटारची केस आहे. म्हणजे एनआर हा या केसमध्ये काय पाहिजे होता लेस दॅन एनएस पाहिजे होता. ऍक्च्युली सोल्युशन न करता एका सेकंडमध्ये पण याचा आपण आन्सर देऊ शकतो, पण ऍक्च्युली सोल्युशन कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचं असतं त्याच्याबद्दल मी या ठिकाणी डिस्कशन केलेलं आहे. म्हणजे ऑप्शन नंबर 4 तर या केसमध्ये काय असेल तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, which of the following method of the speed control in induction motor can be only used for the wound rotor type induction motor? त्यालाच आपण म्हणतो स्लिप रिंग इंडक्शन मोटर. आता स्लिप रिंग इंडक्शन मोटर मध्ये खालीलपैकी कोणती मेथड या ठिकाणी स्पीड कंट्रोल यूज केली जाते? स्टेटर फ्रिक्वेन्सी कंट्रोल, स्टेटर व्होल्टेज फ्रिक्वेन्सी कंट्रोल, रोटर रेजिस्टन्स कंट्रोल आणि स्टेटर व्होल्टेज कंट्रोल. आता जे काय स्टेटमेंट आहे स्टेटमेंट क्वेश्चनचं या ठिकाणी नीट वाचा. which of the following method of the speed control of an induction motor can only म्हणतोय म्हणजे फक्त आणि फक्त स्लिपरिंग इंडक्शन मोटर मध्ये खालीलपैकी कोणती मोटर आपण मेथड आपण यूज करू शकतो? आता स्टेटर फ्रिक्वेन्सी कंट्रोल आपण दोन्ही ठिकाणी यूज करू शकतो. स्टेटर व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी कंट्रोल आपण दोन्ही मोटर मध्ये यूज करू शकतो. स्टेटर व्होल्टेज कंट्रोल दोन्ही मेथड मध्ये आपण यूज करू शकतो. पण जो काही रोटर रेजिस्टन्स कंट्रोल आहे तो रोटर रेजिस्टन्स कंट्रोल ओनली ऍप्लिकेबल for a slip ring induction motor, that is a wound rotor motion. This is not applicable for the squirrel cage induction motor, because in case of a squirrel cage induction motor rotor bars are permanently short circuited. म्हणजे ऑप्शन नंबर 3 या केस मध्ये काय असेल या क्वेश्चनचा करेक्ट